काम निकृष्ट की देखरेखीचा बोजवारा. तडोळेसमत कोरेगाव येथे पूल खचला, चौकशी करून दोषींवर कारवाईची शेतकरी हक्क परिषदेची मागणी. जेहे कटापूर ते खेड नांदगिरी या प्रमुख जिल्हा मार्गावरील तडोळेसमत कोरेगाव येथील पीरसाहेब मंदिराजवळील पूल खचल्याने वाहनधारक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तसेच ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिर्के यांनी केली आहे. कोरेगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने केलेल्या अनेक रस्त्यांची दुरावस्था उघड होऊ लागली आहे. जेहे कटापूर ते खेड नांदगिरी या प्रमुख जिल्हा मार्गावरील तडोळे ते खेड नांदगिरी दरम्यान काही महिन्यांपूर्वीच खडीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही महिन्यातच रस्त्यासह पूल खचल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी पूल खचल्याची माहिती मिळताच अनिल शिर्के यांनी शेतकरी नितीन झांजुर्णे, रामचंद्र झांजुर्णे, जयवंत शिंदे, अशोक शिंदे, राजेंद्र शिंदे, रतिकांत शिंदे, पंकज वाघ, गणेश कदम, सचिन पवार, रोहित खरात आणि ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सावंत यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विभागाने तातडीने कर्मचारी पाठवून दुर्घटना टाळण्यासाठी परिसरात सुरक्षा रिबीन लावली. मात्र केवळ सुरक्षा रिबीन लावून जबाबदारी संपत नाही. नव्याने बांधलेला पूल आणि रस्ता एवढ्या कमी कालावधीत कसा खचला, कामाच्या गुणवत्तेची तपासणी कोणी केली, ठेकेदारावर कोणती कारवाई होणार या सर्व बाबींची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अनिल शिर्के यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टदाराला पाठीशी घालण्याचं काम केलं. या पाठीशी घालण्यामुळं आज तडोळे कोरेगाव रस्ता हा पूर्ण राहिलेला आहे. आणि नुसता अपूर्ण नाही राहिला की कोरेगाव तालुक्यामध्ये निधी उपलब्ध नाही, माझ्याकडे माणसं नाही हे सांगण्याचं काम PWDचे अधिकारी त्या कंत्राटदाराचं ऐकून जर हे करत असतील, म्हणजे त्याला पाठबळ देत असतील, तर त्या याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. आज कोरेगावमध्ये अनेक कामं चालू आहेत. म्हणजे जे काम पूर्ण करायचे ते काम राहिलं, नको ते कामं करतायत. मग असं माझा एक प्रश्न तडवळेकर म्हणून आहे की कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्या त्या म्हणून कोरेगावातली कामं बाकीची चालली आहेत का, हा प्रश्न आहे. जर या कंत्राटदाराला काम होत नाही तर ह्याला ब्लॅक लिस्टला टाकणं काम होतं का नव्हतं. आज प्रांत अधिकारी आहेत, कोरेगाव तालुक्याचे जे प्रांत अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं म्हणजे बेकार अवस्था आहे. त्यांनी कारवाई त्या बांधकाम विभागाच्या जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढीच अपेक्षा आहे. मी आज तडोळे गावचा नागरिक आज तडोळे कोरेगाव रस्ता आणि पीरसाहेबाच्या पाठीमागचा जो बारका एक नाली आहे त्या नालीच्या दोन्ही बाजू पडल्या गेलेल्या आहेत. आणि यामध्ये आज हे जो कॉन्ट्रॅक्टदार आहे या कॉन्ट्रॅक्टदारानं कोणतंही काम ज्या पुलाच्या नालीच्या संदर्भात असणारे त्याची काही डागडुगी करणं गरजेचं होतं, पावसाळ्यापूर्वी करणं गरजेचं होतं. PWDचे जे अधिकारी आहेत सावंत यांच्याशी आमचं बोलणं झालं तर ते उलट आरेरावीची भाषा करतायत. आरेरावीची भाषा म्हणजे माणूस पाठवू का, म्हणजे जे जनतेचे सेवक आहेत हे मालकाप्रमाणे वागायला लागलेले आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की कोणतरी एखादा टग्या त्यांना मदत करतोय का अधिकाऱ्यांनी, हा प्रश्न सर्वसामान्याच्या मनामध्ये आहे. आज या रस्त्याचं बघितलं, कामाची परिस्थिती बघितलं, कामाचा दर्जा बघितला, हलक्या दर्जाचं काम झालंय. नुसतं हलक्या दर्जाचं काम केलं नाही तर खेड तडवळे रस्ता जो कोरेगाव रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये आत्ता ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण, पडण्याचं प्रमाण, पावसामुळे घसरून पडण्याचं प्रमाण जास्त आहे. आज जवळजवळ या रस्त्याला जिल्हा प्रशासनाला, आपल्या बांधकाम विभागाला, प्रांत अधिकाऱ्यांना, पोलीस स्टेशनला वारंवार निवेदन तडवळेकरांनी दिलेली आहे. आणि तडवळेकरांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो, जर या रस्त्याच्या संदर्भात कुठलीही जर दुर्घटना झाली तर याला फक्त प्रशासन जबाबदार धरण्यात यावं. आज जिल्ह्याचं पालकमंत्री तसेच कलेक्टर, SP यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. आज या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माणसांच्या भावनेशी खेळलं जाते. या संदर्भामध्ये जर या गोष्टीकडे तुम्ही जर दुर्लक्ष करणार असाल, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाठीशी घालणार असाल तर तडवळेकर म्हणून मी जाहीर निषेध करतो.